नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एम जी पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत, दशांश परिमाणे। या टॉपिकवरची वारंवार प्रश्न विचारले जातात। तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करा, 100% महत्त्वाचे म्हणजे पोलीस भरतीमध्ये प्रत्येक पेपरला आहे ना 2 किंवा 3 याप्रमाणे या टॉपिकवरती कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो आणि खास करून पोलीस भरतीमध्ये या टॉपिकवरती 100% प्रश्न विचारला जातो। त्याच्यामुळे आज आपण या टॉपिकवरचा व्हिडिओ बनवलेला आहे, जेणेकरून तुमचे मार्क चुकायला नाही पाहिजेत। एकदम सोप्या पद्धतीने शिकणार आहोत। तुम्हाला फक्त एवढं सांगेल, हे जे वरचे दिलेलं आहे ना एवढंच पाठ करायचं आहे तुम्हाला। हे जे लिहून दिलेलं आहे ना एवढं पाठ करा। तुमचा आहे ना कसा पण प्रश्न फिरून येऊ द्या, तुमचा एकही मार्क चुकणार नाही। तुम्हाला शिकवणार आहे या टॉपिक कोणत्या पद्धतीने, एकदम सोप्या पद्धतीने कोणत्या पद्धतीने सोडवायचं ते आज आपण शिकणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रश्न क्रमांक पहिला काय बघा, 46 किलोग्राम म्हणजे किती डेकाग्राम? बरोबर। आता 46 ही संख्या किलोग्राम मध्ये दिलेली आहे आणि आपल्याला काय विचारलं आहे, किती डेकाग्राम। आता इथं वरती डेका किती नंबर आहे ते बघायचं, किलो हेक्टो डेका। बरोबर। इथं आपल्याला कोणतं विचारलेलं आहे, डेकामीटर। इथं आहे डेका, बरोबर। डेकाग्राम मध्ये विचारलंय म्हणजे आपण ग्राम म्हणू। तर आता इथे आपण 46 संख्या लिहिली, इथं लिहायचं पहिलं। आधी तुम्ही आहे ना किलो हेक्टो डेका मीटर डेसी सेंटी मिलीमीटर हे जे शब्द आहेत ना हे पाठ करून ठेवायचे। जे विचारायचे ना किलोग्राम विचाराय ना, किलोग्रामच्या खाली संख्या लिहून टाकायची। आता इकडे पलीकडे गेला आपण तर एक एक शून्य वाढत जातो। इथं गेली 46 ही संख्या, इथं गेली तर 460 होईल। डेकामीटर मध्ये गेली तर 4600 हे उत्तर, याचे योग्य उत्तर होईल। म्हणजे 46 किलोग्राम म्हणजे किती डेकाग्राम? तर आपलं योग्य उत्तर आहे 4600। 4600 ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे, याचे योग्य उत्तर आहे। अजून एक पद्धत सांगून देतो, जे विचारलं ना किलोग्राम मध्ये विचारलंय ना, किलोग्राम लिहून टाकायचा आणि याच्या पलीकडे किती संख्या डेकाग्राम किती नंबर वरती आहे ते बघायचं, 1 2। फक्त या संख्येच्या उजवीकडे फक्त 2 शून्य लिहून टाकायचे, 1 आणि 2। आपलं फायनल उत्तर या प्रकारे सुद्धा भेटतो। तुम्हाला या प्रकारे जमत नसेल तर किलो हेक्टो डेका मीटर डेसी सेंटी मिली एवढं 7 शब्द पाठ करा। तुमचा आहे ना 1 किंवा 2 मार्क हे 100% फिक्स होतील। त्याच्यामुळे एवढं फक्त पाठ करा आणि या प्रकारे जरी सोडवला तुमचा 1 मार्क फिक्स झाला आणि या प्रकारे जर सोडवला तरी तुमचा मार्क फिक्स झाला। आता पॉइंट मध्ये कोणत्या पद्धतीने विचारले जातात ते बघू आपण। प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 2 बघा, पॉइंट मध्ये विचारलेला आपल्याला 0.18 हेक्टोमीटर। हेक्टोमीटर मध्ये विचारलं आहे, हेक्टोमीटर म्हणजे किती डेसिमीटर? आपल्याला हेक्टोमीटरचे रूपांतर डेसिमीटर मध्ये करायचे आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे। आता हेक्टोमीटर 0.18 हे हेक्टोमीटर मध्ये आहे, बरोबर। इथून डेसिमीटर कितव्या क्रमांकाला आहे ते मोजायचे फक्त। किती आहे मग, 1 2 3, तिसऱ्या क्रमांकावर डेसिमीटर आहे, बरोबर। आता फक्त आहे ना पॉइंट मध्ये आहे ना, जिथं पॉइंट दिलेला असेल तिथून उजवीकडे फक्त आपल्याला 3 संख्या सोडून लिहायचे फक्त। इथं ऑलरेडी 2 आहेत, 1 2 आणि तिसरी जी संख्या राहील ती आपण शून्य घेणार, इथं शून्य घेणार। पॉइंट पासून इकडं पॉइंट पासून 3 संख्या इकडे सरकायच्या आहेत। ही 1 झाली, ही 2 आणि जिथं संख्या आहे तिथं शून्य लिहून टाकायचं। आता पॉइंट कुठे आला मग, इथं आला। म्हणजे आपलं उत्तर काय राहील, 180। किती, 180 हे आपलं योग्य उत्तर आहे। समजलं का? या प्रकारे तुम्ही सोडवायचं आहे। इथं पण लिहिला तरी पण चालेल। इथं हेक्टोमीटर मध्ये विचारलंय ना 0.18, परत एक संख्या इकडे सरकायची, इथं येईल 1.8, परत 1 पॉईंट इकडे सरकायचा, इथे येईल 18, परत इथं 18 नाही, इथे डायरेक्ट 180 येईल। म्हणजे जी संख्या घेताना शून्यामध्ये लिहावं लागतं आपल्याला, त्याच्यामुळे हे आपलं योग्य उत्तर आहे। डेसिमीटर मध्ये विचारलंय म्हणजे आपलं योग्य उत्तर काय राहील, 180 मीटर आहे। किती, 180 मीटर हे आपलं योग्य उत्तर आहे। या प्रकारे तुम्ही सोडून आहे ना 1 ते 2 मार्क फिक्स करू शकता। व्हिडिओ जर आवडत असेल ना तर 100% लाईक करा, कारण की या टॉपिकवरती एवढ्या सोप्या पद्धतीने आपण टॉपिक कव्हर केलेला आहे। अजून प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारतात ते बघू आपण। बेरीज मध्ये कशा प्रकारे विचारले जातात आणि परत गुणोत्तर प्रमाणामध्ये कोणत्या पद्धतीने विचारले जातात ते पण बघणार आहोत आपण। अजून या टॉपिकवरचा एक प्रश्न बघू, नंतर आपण पुढच्या टॉपिकवरती कव्हर करू कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारतात ते। प्रश्न क्रमांक 3 बघा, 5वा प्रश्न आहे, कोणत्या पद्धतीने विचारलाय ते बघू। 0.23 डेसिमीटर म्हणजे किती डेकामीटर? बरोबर। आता डेसिमीटर तर इकडे आहे आणि डेकामीटर बघितलं तर इकडे आहे, म्हणजे आपल्याला या प्रकारची मांडणी करायची आहे। आपण सुरुवातीला कोणत्या पद्धतीने बघितलं, इकडून या साईडने त्या साईडला आपण बघितलं, बरोबर। आता उलट दिलेलं आहे आपल्याला, तर हा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचा आहे। सुरुवातीला आहे ना 0.23 ही संख्या लिहून टाकू आपण, 0.23। परत सांगतो,
डेसिमीटर म्हणजे किती डेकामीटर, बरोबर. डेसिमीटर पासून डेकामीटर कितव्या क्रमांकाला आहे तेवढंच बघायचं फक्त. इथून जर सोडला 1 2 ही संख्या सोडायची, इथून मोजायचं. जे विचारायचं तुम्हाला हेक्टोमीटर विचारलं तर 1 2 3 आपल्याला विचारलं काय आहे डेकामीटर. तर डेसिमीटर पासून डेकामीटर कितव्या क्रमांकावर आहे, मग 1 आणि 2 कितव्या, दुसऱ्या क्रमांकावर आहे. जेव्हा उलट्या पद्धतीने विचारतील ना, इकडच्या साईडने इकडे जायचं राहील तेव्हा पॉईंट पासून आहे डावीकडे सरकायचे. काय पॉईंट पासून हे डावीकडे सरकायचे, कुठं, डावीकडे. आणि जेव्हा आपल्याला उजवीकडे इकडनं या साईडला विचारलं तेव्हा आपल्याला उजवीकडे सरकायचं आहे, कुठं, उजवीकडे. फक्त एवढं लक्षात ठेवा, तुमचा प्रश्न चुकणार नाही. हा प्रश्न तुम्हाला कोणीच कव्हर करून देणार नाही. या प्रकारे आपण दोघ्या पद्धतीने शिकणार आहोत. तर दुसऱ्या बघा, आता उलटं जायचं आपल्याला. दुसऱ्या क्रमांकावर आहे, जेव्हा कधी आपल्याला संख्या सरकायचं आहे ना, जिथं पॉईंट आहे ना तिथूनच सरकायचं. आता समजून घ्या, ही संख्या दिली तुम्हाला, इथं पॉईंट मध्ये नाही, बरोबर. इथं कोणतीही संख्या पॉईंट मध्ये नाही, तर आपल्याला पॉईंट कुठे मानावा लागतो, जी या ठिकाणी पॉईंट मानावा लागतो. आपल्याला इथं पॉईंट कुठे दिलेला आहे, मग 0.23. मग 0.23 पासून दोन संख्या डावीकडे सरकायची. ही एक संख्या झाली आणि दुसरी संख्या परत 0 लिहून टाकायची. आता दोनचा पॉईंट कुठे येईल, मग पॉईंट आला इथं, परत 0 लिहून टाकायचं. मग आपलं उत्तर काय आहे, 0.0023. किती मग डेकामीटर. डेकामीटर विचारले ना, डेकामीटर हे याचे योग्य उत्तर आहे. या पद्धतीने देखील सोडू शकता. तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने पण सांगू देतो आपण जे सोडवतो त्या पद्धतीने. आता डेसिमीटर म्हणजे किती, 0.23. डेसिमीटर म्हणजे किती डेकामीटर, बरोबर. आज आपल्याला फक्त एक संख्या सोडवायची आहे. इथं काय येईल, मग 0.023. समजलं का. पॉईंट पासून फक्त एक संख्या इकडे सोडायची, परत इथून ही संख्या इकडे रूपांतर करताना काय येईल, मग 0.0023. समजलं का. फक्त एक संख्या डावीकडे वाढवता द्यायची. या प्रकारे सोडवायचं आहे. इथं पण ते झालं, इथं पण ते झालं, म्हणजे आपलं उत्तर काय राहील, 0.0023 हे आपलं योग्य उत्तर आहे. फक्त सांगितल्याप्रमाणे हे जे दिलेलं आहे तुम्हाला, किलो, हेक्टो, डेकामीटर, डेसी, सेंटी, मिलीमीटर, हे 7 शब्द फक्त तुमचे पाठ करायचे. तुमचा एकही मार्क या टॉपिकवरचा चुकणार नाही. आणि सांगितल्याप्रमाणे आपल्याला जेव्हा इकडून इकडे विचारला तेव्हा उजवीकडे सरकायचं, कुठून, पॉईंट पासून, बरोबर. आणि इकडून इकडे विचारलं तर आपल्याला डावीकडून सरकायचे, कुठून, जिथं पॉईंट दिलेला आहे तिथून सरकायचे फक्त. बस एवढं सोपं आहे. याच्यावरती पोलीस भरतीला वारंवार प्रश्न विचारले जातात मित्रांनो, त्याच्यामुळे आपण हा टॉपिक कव्हर केलेला आहे. परत अजून तुम्हाला 1-2 प्रश्न बेरीज, म्हणजे जर टाईप प्रमाणे विचारले, म्हणजे टाईप चेंज केला त्यांनी, तर ते प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचे ते पण सांगून देतो. एकदम सोपे आहेत. कधी कधी बेरीज वजाबाकी याच्यावरती देखील प्रश्न विचारतात, त्याच्यामुळे आपण तो टॉपिक सुद्धा कव्हर करून घेऊ. टाईप चेंज आहे मित्रांनो. बघा टाईप मध्ये काय विचारलेलं आहे प्रश्न, बघा. 2.5 किलोग्राम वजा 12,000 डेसिग्राम प्लस 1200 सेंटीग्राम म्हणजे किती ग्राम. इथं आपल्याला सर्वांचं रूपांतर मीटर मध्ये करून आपल्याला हे गणित सोडावं लागेल. हा जो प्रश्न आहे मित्रांनो, तुम्हाला YouTube वरती कुठलाही शिकायला भेटणार नाही. जे तुम्ही पेड म्हणजे पैसे देऊन जे कोर्स घेतात ना, त्याच्यामध्ये कदाचित शिकवलं तर शिकवलं, नाहीतर हे टॉपिक वरती सहसा कोणी व्हिडिओ बनवत नाही. हे आपण एकदम सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल ना, व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि तुम्ही आहे मित्रांनो कमेंट करत नाही, व्हिडिओ आवडला ना एक कमेंट नक्की करा, जेणेकरून मला देखील पुढचे व्हिडिओ बनवायला म्हणजे आवडेल. त्याच्यामुळे एक कमेंट नक्की करा. तर चला मग हा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचे ते सांगू पहिलं. आता आपण इथं किलोमीटर, हेक्टा, डेकामीटर, डेसी, सेंटी, मिली हे आधी लिहिलेलं आहे. इथं ग्राम मध्ये विचारलं आहे ना, तर याचं रूपांतर कसं करायचं, मग किलोग्राम, हेक्टोग्राम, डेकाग्राम या पद्धतीने करायचं. फक्त हे आहेत ना, हे दोन शब्द आहेत ना, हे फक्त पाठ करा. तुम्हाला कुठल्या एक प्रकारे रूपांतर करायची गरज नाही. आता हा प्रश्न विचारलाय ग्राम मध्ये, तर हे जे सर्व संख्या आहेत ना, यांचं रूपांतर आधी आपल्याला ग्राम मध्ये करावं लागेल, नंतर यांची बेरीज वजाबाकी करावं लागेल. तर सुरुवातीला 2.5 किलोग्रामचं रूपांतर ग्राम मध्ये करू. 2.5 चे रूपांतर आपण ग्राम मध्ये करू. इथं लिहिले आपण 2.5 बरोबर किलोग्राम. परत मीटर मध्ये म्हणजे ग्राम समजायचे. याला इथं काय समजायचं, ग्राम समजायचं. काय समजायचे, ग्राम. आता किलोमीटर पासून ग्राम किती क्रमांकावर आहे, मग 1 2 3. पॉईंट पासून फक्त 3 संख्या पलीकडे जाऊन 0 लिहायचे. इथं पॉईंट आहे, इथं फक्त 3 संख्या आपल्याला उजवीकडे सरकायच्या, बरोबर. 5 आहे ना, ही 5 एक संख्या झाली, परत 2 आणि 3. याचे योग्य उत्तर काय राहिलं, मग 2500 वजा विचारले, मग वजा. परत इथं पण लिहून टाकतो. इथं आहे ना 25 होईल, इथं 250 होईल. एक संख्या फक्त वाढवायची आहे. इथं होईल 2500. याप्रमाणे फक्त संख्या वाढवायची आहे.
आता विचारलंय 12,000 डेसिग्राम. आता इथं डेका आहे, इथं डेसिग्राम आहे बरोबर. इथं आपण लिहून टाकू 12,000 बरोबर. आता आपल्याला डावीकडे सरकायचं आहे. कुठं सरकायचं आहे? डावीकडे. म्हणजे आपल्याला इथं पॉईंट आहे ना, इथून एक संख्या फक्त आपल्याला कट करावं लागेल. म्हणजे इथं काय होईल, एक संख्या म्हणजे इथं ही संख्या सोडून इथं पॉईंट द्यावं लागेल. म्हणजे आपल्याला इथे काय होईल 1200 ग्राम. डेसिमीटरचं रूपांतर आपण कुठे केले, ग्राम मध्ये केले. म्हणजे इकडे येताना आपण एक एक संख्या कमी करतो, तुम्हाला सांगितलं सुरुवातीला. इकडे येताना एक एक संख्या कमी करायचा, इकडून उजवीकडे जाताना एक एक संख्या वाढवायचा. एवढं लक्षात ठेवा फक्त. हे झालं आपलं डेसिग्रामचं रूपांतर. ग्राम मध्ये किती झालं 1200. इथं अधिकचे चिन्ह आहे, अधिक लिहून टाकायचा. परत सेंटीग्रामचं रूपांतर आपल्याला ग्राम मध्ये करायचे. सेंटीग्राम कुठे आहे, मग इथं आहे बरोबर. 1500 ही संख्या लिहून टाकू आपण आधी. आता सेंटीग्राम पासून ग्राम किती क्रमांकावर आहे, 1 आणि 2. मग पॉईंट कुठे राहतो आपला, इथं राहतो बरोबर. मग दोन संख्या फक्त डावीकडे सरकायची. एक संख्या ही, एक संख्या ही. इथं पॉईंट दिला, उत्तर काय राहिलं आपला 15. इथे लिहून टाकायचं 15. तुम्हाला रूपांतर करता आलं नाही, एक संख्या डावीकडे सरकताना एक संख्या कट करावं लागते. मग इथे 1500 इथे काय होईल, इथे होईल 150. इथे ग्राम मध्ये करताना इथे काय होईल 15. म्हणजे 15 इथं आला. तुम्हाला डायरेक्ट या प्रकारे पण सोडू शकतात. डायरेक्ट 1 2 2 क्रमांक आहे, दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे दोन संख्या कट केल्या. या प्रकारे सुद्धा तुम्ही रूपांतर करू शकता. आता हे झालं सर्व ग्राम मध्ये. आपल्याला विचारलंय ग्राम मध्ये. आपण सर्वांचं रूपांतर ग्राम मध्ये करून टाकलं. आता फक्त काय बेरीज आणि वजाबाकी करायची गोष्ट आहे. आता 2500 मधून 1200 वजा करू आपण आधी. 2500 मधून 1200 आपल्याला वजा करायचे आहे. शून्यातून शून्य गेले राहिला शून्य, शून्यातून शून्य गेला राहिला शून्य, 5 मधून 2 गेले राहिले किती 3, परत 2 मधून 1 गेला राहिला किती 1300. आपलं उत्तर किती आला मग 1300 अधिक 15. यांची बेरीज केली आपलं 1315 किती 1315 ग्राम. हे आपलं योग्य उत्तर आहे. काय 1315 ग्राम हे आपलं योग्य उत्तर राहिलं. या प्रकारे आपण प्रश्न सोडवायचे. फक्त तुम्हाला रूपांतर करता आलं ना, तुम्हाला कोणताही प्रश्न अवघड जाणार नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ एक तास समजला नसेल, परत एकदा बघा. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलंय तुम्हाला कोणत्या पद्धतीने सोडवायचे ते. या प्रकारे रूपांतर केलं तरी पण चालेल, आणि तुम्हाला सोप्या पद्धतीने डायरेक्ट संख्या मोजून रूपांतर करायचे ते पण सांगितलंय तुम्हाला. तर याचे योग्य उत्तर आहे 1315 ग्राम. अजून एक प्रश्न सोडून देतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण समजेल. बघा, टाईप क्रमांक 2चा प्रश्न क्रमांक 2 काय विचारलेला आहे. 0.35 हेक्टोमीटर वजा 1800 मिलीमीटर अधिक 1.3 डेकामीटर म्हणजे किती मीटर. आता परत इथे मीटर मध्ये विचारलेलं आहे. त्याच्यामुळे सर्व संख्यांचे रूपांतर आपल्याला मीटर मध्ये करावं लागेल बरोबर. आता इथे ग्राम शब्दाची काही गरज नाही, इथे सर्व परिमाण आपण ग्राम मध्ये पकडू बरोबर. आता आधी या संख्याचं रूपांतर आपण मीटर मध्ये करू. आधी 0.35 लिहून टाकायचा. परत हेक्टोमीटर पासून मीटर कितव्या क्रमांकावर आहे, 1 आणि 2. मग पॉईंट पासून दोन संख्या उजवीकडे सरकायचं, 1 आणि 2. ही एक झाली आणि ही दुसरी झाली. पॉईंट कुठे आला मग इथं. आपलं रूपांतर काय झालं मग 35. हेक्टोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये केलं तर याचे योग्य उत्तर झालं 35. इथं वजाचं चिन्ह आहे मग वजा. परत राहिला 1800 मिलीमीटरचं रूपांतर आपल्याला मीटर मध्ये करायचे. 1800 मिलीमीटर कुठे आहे, इथं आहे बरोबर. आता परत मिलीमीटर पासून मीटर किती क्रमांकावर आहे, मग इथं 1 झाला, इथं 2 झाला, इथं 3 झाला. मग 1800 या संख्या 1800 ही संख्या आधी लिहून टाकू आपण रूपांतर करताना. पॉईंट कुठे आहे या संख्येचा, इथं आहे बरोबर. मग डावीकडे सरकताना आपल्याला इथून डावीकडे सरकायचं बरोबर. 3 संख्या सोडायच्या फक्त आपल्याला. ही 1 झाली, ही 2 झाली, ही 3 झाली. पॉईंट कुठे आला मग इथला पॉईंट इथे आला. म्हणजे रूपांतर काय झालं 1.8 मिलीमीटरचं रूपांतर आपण मीटर मध्ये केलं तर उत्तर काय आपलं 1.8 आपलं उत्तर आलं. बेरीजचे चिन्ह आहे, बेरीजचे चिन्ह. परत 1.3 डेकामीटरचं रूपांतर मीटर मध्ये करायचे बरोबर. तर डेकामीटर कुठे आहे, इथं आहे, इथं आहे बरोबर. 1.3. आता इथं रूपांतर करा, आपण उजवीकडे जायचं आहे. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट ही पॉईंटची संख्या कुठे येईल मग इथं येईल. उजवीकडे जाताना आपल्याला पॉईंट पासून उजवीकडे सरकावं लागतं बरोबर. इथं संख्या काय झाली मग 13. डायरेक्ट 13 लिहून टाकू आपण. आता फक्त यांची वजाबाकी आणि बेरीज करायची. 35 मधून 1.8 वजा करायचे आपल्याला. 35 ही संख्या लिहून टाकू. याचा पॉईंट कुठे आहे, इथं आहे 1.8. वजाबाकी करताना आपण वजाबाकी बेरीज करताना आपण पॉईंटच्या खाली पॉईंट लिहितो बरोबर. जिथं संख्या नाही तिथे शून्य लिहून टाकायच्या आणि वजाबाकी करायची. आता 0 मधून 8 तर जात नाही, इथून एक संख्या घेतली, इथं राहिले 4, इथं संख्या झाली तयार 10. 10 मधून 8 गेले, राहिले किती 2. पॉईंटच्या खाली पॉईंट. 4 मधून 1 गेला, राहिला किती मग 3, परत 3 अशी 3. उत्तर किती आला आपला
33.2 अधिक 13. आता यांची परत बेरीज करायची आपल्याला. 33.2 या संख्येचा पॉईंट कुठे आहे मग शेवटी आहे. मग पॉईंटच्या खाली पॉईंट, जिथं संख्या नाही तिथं संख्या लिहून टाकायची, आपल्याला बेरीज करायची. जिथं संख्या नाही तिथं 0 लिहून टाकायचं. बरोबर, 2 आणि 0 किती झाले मग 2. पॉईंटच्या खाली परत पॉईंट, 3 आणि 3 किती झाले मग 6. परत 3 आणि 1 किती झालं मग 4. आपलं योग्य उत्तर काय झालं मग 46.2. 46.2 मीटर. मीटरमध्ये विचारलंय ना, त्याच्यामुळे परिमाण देखील मीटरमध्ये. तुम्हाला ऑप्शनमध्ये गाय गडबडमध्ये ऑप्शन नीट बघून उत्तर द्या, नाहीतर इथं परिमाण ऑप्शन दोन ऑप्शन देतील, इथं कोणताच भलताच काहीतरी देऊन देतील आणि तुम्ही ते उत्तर भरून येणार. त्याच्यामुळे ऑप्शन भरताना व्यवस्थित भरा, जेणेकरून आपला प्रश्न चुकणार नाही. या प्रकारचे आपण दशांश परिमाणे या टॉपिकवरचे प्रश्न कव्हर केला आहेत. तुम्हाला या टॉपिकवरचा पार्ट टू जर पाहिजे असेल ना मित्रांनो, तुम्ही मला कमेंट करा. याच्यामध्ये आहे ना, गुणाकार कोणत्या पद्धतीने करायचा आणि भागाकार कोणत्या पद्धतीने करायचा, त्या टॉपिकवरती देखील आपण प्रश्न कव्हर करणार आहोत. तुम्ही जर कमेंट केला तरच या टॉपिकवरची व्हिडिओ बनेल, नाहीतर तुम्हाला एवढे जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुम्हाला पुरेसे आहे. फक्त याच्यामध्ये देखील आहे ना, फक्त रूपांतर करायचे आहे आणि तुम्हाला गुणाकार भागाकार करायचे, एवढंच आहे याच्यामध्ये. पण तुम्हाला जर पार्ट क्रमांक 2 पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा, त्या टॉपिकवरती देखील आपण व्हिडिओ कव्हर करू. आणि व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि महत्त्वाचे म्हणजे टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेलं आहे, त्याला देखील जॉईन होऊन जाते, ते आपण अपडेटची माहिती देत असतो. आणि आहे ना, कमेंट नक्की करा तुम्ही, जेणेकरून पुढचा व्हिडिओ बनवताना आम्हाला देखील जरा चांगला वाटेल. त्याच्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.